नमस्कार. आज जागतिक मैत्री दिवस आहे. या मैत्री दिनाच्या निमित्ताने जगातील सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जातात. वडिलांच्या बद्दलचा, आईच्या बद्दलचा, पर्यावरणाचा, शिक्षणाचा खूप खूप काही दिवस साजरे केले जातात. खरं तर हे साजरे करताना ह्या समाज व्यवस्थेमध्ये माणूसपण जपणाऱ्या माणसांना त्याची आठवण यावी म्हणून खऱ्या अर्थाने हे दिवस साजरे केले जातात. खऱ्या अर्थाने मैत्री दिवस हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही, तो रोजचा कार्यक्रम आहे, प्रत्येक क्षणाचा कार्यक्रम आहे. आयुष्यात यावाने लाखो मित्रांच्या मेळाव्यामध्ये रमून जावं असा मित्रपरिवार आपल्याला लाभणं हे आपलं सौभाग्य आहे. म्हणून शत्रू कमी, मित्र जास्त असण्याची आवश्यकता आहे. खूप वेळा मला कधी कधी वाटतं, महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही मला हजारो मित्र आहेत. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाऊ देत, कुठे ना कुठे चांगला मित्र आहे. साहित्याच्या माध्यमातून मिळालेला मित्र आहे, सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून मिळालेला मित्र आहे, पत्रकारितेच्या माध्यमातून मिळालेले असंख्य मित्र आहेत आणि पर्यावरणावरती काम करणारे अनेक मित्र आहेत. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मैत्री दिवस साजरा करताना आई वडिलांना केवढं जपतो तेवढंच मित्रांना जपण्याचा प्रयत्न करा. आणि जपता जपता आपण हरवून गेलो, अगर मित्र हरवून गेला तर त्याच्या स्मृती जतन करण्यासाठी तुम्ही काम करावं अशी माझी भावना आहे. ज्यांना ज्यांना माझा परिचय आहे त्या सगळ्यांना माहिती आहे, वन मैन शो, एक था दोस्त, उसका नाम है पाणीदार माणूस, जननायक कैलासवासी मधुकर धस. रोज त्याची आठवण झाल्या वाचून माझे पाऊल सामाजिक क्षेत्रात वळत नाहीत. असा एक जगळ मित्र, दिलदार मित्र, जीव लावणारा मित्र, संकटामध्ये पहिल्यांदा तो उभारणारा मित्र, सुखातला मित्र, दुःखातला मित्र, माझं पण जपणारा मित्र, असे हजारो मित्र असतील ना तर आपल्या जीवनाचं सार्थक होऊन जाईल. म्हणून मित्र नाती जपण्याचा आपण मिळून प्रयत्न करू. बदलत्या काळातले मित्र आता सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत व्हॉट्सॲप असेल, फेसबुक असेल, अनेक उपक्रम आहे, त्या माध्यमातून काही मित्र जोडले जातील. त्यांचंही कौतुक करा, त्यांना पुरस्कृत करा, त्याचा सन्मान करा. माझं म्हणून आपण स्वीकारलो की जग आपलं असतं. म्हणून जाता जाता पुन्हा एकदा मैत्री दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. भूमिपुत्र वा उमरगा, धाराशिव, महाराष्ट्र.